एकाच कुटुंबातील 5-5 लोक पीएचडी करतायत। बार्टी सारथीमधून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा घालणार अजित पवारांची सभागृहात मोठी घोषणा। साताऱ्यातील जावळीमध्ये कोट्यावधींचा एमडी ड्रग जप्त, चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे का, नातेवाईकांची आहे का, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल। रायगडच्या पेणमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये उंदरांचा बाबर, उंदरांनी उघडला स्ट्रॉंगरूमचा दरवाजा। सीसीटीव्हीमध्ये उंदरांचा प्रताप कैद। शिवसेना की शिंदे सेना यावरून विधानसभेत खडाजंगी, वरुण सरदेसाई आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली, तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची ही वादात उडी। राज्यात लहान मुलं बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं, रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांची डीएनए टेस्ट करा। राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर 90% बेपत्ता मुलं सापडतात, फडणवीसांचं उत्तर। नागपूर अधिवेशनावर जाणारा युवा प्रशिक्षणार्थी लोटांगण मोर्चा पोलिसांनी अडवला। पोलिसांनी काही युवा प्रशिक्षणार्थ्यांसह महिला आंदोलकांना घेतलं ताब्यात, आंदोलक आक्रमक। सिडकोच्या घरांच्या किमतीमध्ये 10% कपात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा, तर नवी मुंबईमध्ये 17,000 घरांची लॉटरी लवकरच। सोन्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा विक्रमी वाढ, सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,36,000वर। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 3,000 रुपयांची वाढ। साताऱ्याच्या सावरी गावात मुंबई क्राईम ब्रांच पोलिसांनी छापा टाकला। यावेळी पोलिसांनी कोट्यावधींचे एमडी ड्रग जप्त केले, तर तिघांना ताब्यात घेतलंय। नागपुरात शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षकांनी अर्धनग्न आंदोलन केलं। शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर 10 महिन्यापासून शिक्षकांचा पगार नसल्यानं आंदोलन करण्यात आलं। तोडगा न निघाल्यास आत्मदहन करू असा इशाराही दिला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी नागपुरात आंदोलन केलं। यावेळी टॉवरवर चढून आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। बुलढाणा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी मोर्चात मोठ्या संख्येनं भूमिहीन शेतकरी, शेतमजुरांनी सहभाग नोंदवला आणि मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली। मुंबई गोवा महामार्ग रखडल्यानं जनआक्रोश रत्नागिरीमध्ये काढण्यात आला आणि तिरडी मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला। तातडीनं महामार्गाचं काम पूर्ण करा अशी मागणीही केली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। परभणीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। परभणी महापालिकेचे परभणी शहर ग्रामपंचायत नामकरण करत अनोखं आंदोलन केलं। तातडीनं परभणी शहरात नागरिकांना सोयी सुविधा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। सांगलीच्या बेळंकी इथल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी यात्रेत सहभाग घेतला। दरम्यान विविध स्टॉल सुद्धा लावण्यात आले। जळगावच्या फुल मार्केटमध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, निशिगंधा या फुलांच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे। यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय। अहिल्यानगरच्या मिरज गावात बिबट्या पाणी पिण्यासाठी आलेला होता आणि पाणी जाण्याच्या मोरीमध्ये तो पडल्याची घटना घडलेली आहे। वन विभागाकडून बिबट्याचा रेस्क्यू केला जातोय, तर परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केलाय। पुण्यात दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराई चोरट्यांना अटक करण्यात आली आहे। चोरट्यांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। सुनील मल्हारी तलवारे, शिवानंद दशरथ मोची असं चोरट्यांचं नाव आहे। हिंगोली ते नांदेड मार्गावर सिमेंट वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला। या अपघातामध्ये चालक जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथल्या रिक्षा गोदामाला आग लागली। आगीमध्ये 2 ते 3 रिक्षा जळाल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। जळगाव शहरातील गुलाणी मार्केटमध्ये मोबाईल दुकानाला आग लागली। आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
चोपड्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। परीक्षेमध्ये 851 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। चंद्रपूरमध्ये विभागीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। क्रीडा स्पर्धेत 3500 विद्यार्थी सहभागी झाले। दरम्यान स्पर्धकांच्या भोजनासह निवासाचीही व्यवस्था करण्यात आली। शाळांमध्ये हसत खेळत शिकण्यासाठी दप्तर मुक्त शनिवार उपक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या। तर दप्तर मुक्तीच्या नावाखाली तणाव मुक्तीसाठी अभ्यासाशी संबंधित उपक्रम न राबवण्याचं आवाहन शिक्षण विभागानं केलं। नवी मुंबई पालिकेच्या गार्डन विभागात दरवर्षी 33 कोटी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। गेल्या 5 वर्षात 150 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा मनसेनं केलाय। सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही केली। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं। उसाला प्रतिटन 3500 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। स्वाभिमानीचे अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। नागपूरमधील यशवंत स्टेडियममध्ये कोळी समाजाचं आंदोलन चिघळलं। पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील सहयोग सोसायटी समोर घंटानाद आंदोलन केलं जाणार होतं, पण निवासस्थानाबाहेर येण्यापूर्वीच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं। अजित पवार महाज्योतीला निधी देत नाहीत असा आरोप या आंदोलकांचा होता। दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग निधीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। दिव्यांगांना शासन निर्णयानुसार 2500 रुपये पेन्शन द्यावी आणि पेन्शन देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सांगलीमधील काळी खण सुशोभीकरणाचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। काळी खण सुशोभित करताना उभारण्यात आलेल्या कारंजा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा असल्याचा आरोप करण्यात आलाय। याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी पीपीई किट घालून आंदोलन केलं। हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयानं रुग्णसेवा निर्देशांकात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। ऑक्टोबर महिन्यातील निर्देशांकात हिंगोली जिल्हा रुग्णालयानं 71 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला। तेरणा धरणाला लागलेल्या गळतीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत जलसिंचन विभागाकडून या धरणाची दुरुस्ती करून गळती थांबवण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलाय। गिरणा धरणातून 824 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिक जिल्ह्यातील मौजे शिंपी टाकळी इथल्या शेतशिवारात अज्ञात इसमानं 5 एकरवरील कांद्याच्या रोपांवर तणनाशक फवारलं, त्यामुळे कांद्याचं पीक जळून गेलं। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय आणि संतापाची लाट उसळली आहे। केळीला दर मिळत नसल्यानं शेतकरी केळीच्या बागा उद्ध्वस्त करतायत। सरकार केळी उत्पादकांकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। परभणी शहरातील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक शाखा अडथळे आणि दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल